आपण सध्या भंडाऱ्याच्या मोहाडी येथे आहोत. मोहाडी येथे नगरपंचायतीला 2 वर्षाआधी 36 कोटी रुपयाचा निधी पाणी पुरवठा योजनेला मिळाला होता. मात्र तरीसुद्धा अजूनपर्यंत पाणी पुरवठा योजना सुरळीत पाहायला मिळत नाही. भर उन्हामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी पुरवठा योजना खंडित झाल्यामुळे आता भर उन्हामध्ये इथं पाण्याच्या टँकरने पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. आपल्याला बोलण्याकरिता काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. काय सांगाल, तुमच्या मोहाडीमध्ये का नळ येतात का नाही येत? नाही, पाईपलाईन तर आता टाकला, पण आता नळ नाही आहे सध्या. म्हणजे कधीच नळ येत नाही तुम्हाला का उन्हाळ्यात फक्त प्रॉब्लेम येतो? नाही नाही, कधीच नाही. नळ आहेतच नाही आमच्या मोहल्ल्यामध्ये. नक्की खरं पाहायला गेलं तर 36 कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र कोणत्याही प्रकारची पाईपलाईन या वाड्यात नसल्याचे नागरिक सांगतात आणि त्यामुळं पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. भर उन्हामध्ये पाण्याचा पुरवठा जो आहे तो होत नसल्यामुळे नागरिकांवर अडचणी आहेत आणि टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला बोलण्याकरिता काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल दादा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी पुरवठा तुमच्या शहरात होत नाही, त्यामुळं आपल्या माध्यमातून हे पाणी पुरवठा केला जातो, काय सांगाल आपण? आपल्या मोहाडीमध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई आहे. आम्ही त्या टंचाई असल्यामुळे आमचे प्रेरणास्थान राजूभाऊ कारेमोरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मोहाडी शहरामध्ये मोफत पाणी वाटप सुरू केलेलं आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे मोहाडी शहरासाठी. मोहाडीमध्ये पाणी पुरवठ्याची योजना 36 कोटीची मंजूर झालेली असून 2 वर्षापासून काम सुरू आहे, पण अजून आतापर्यंत ते काम व्हायचं आहे. त्याच्यामुळे खूप जनतेला त्रास होत आहे. त्याच्यामुळे आम्ही मोहाडी शहरामध्ये मोफत पाणी वाटप सुरू केलेलं आहे. नक्कीच खरं पाहायला गेलं तर 36 कोटी रुपये नगर परिषदेच्या हद्दीत खर्च करण्यात आले, मात्र पाणी पुरवठा योजना तरीही कार्यान्वित पाहायला मिळत नाही. अनेक वार्डांमध्ये अजूनही पाण्याची पाईपलाईनसुद्धा पोहोचली नाही, त्यामुळे भर उन्हामध्ये पाणी जो आहे तो भरण्यासाठी टँकर पुढे आता मोठ्या प्रमाणात महिला पाहायला मिळतात. त्यामुळं कुठेतरी नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे की काय, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागलेले आहेत. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.